नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनेलमध्ये स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे माळरान आणि लेखक आहेत विशाल पाटील। जर याआधी तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। तर ही कथा अंधश्रद्धा पसरविण्याच्या हेतूने लिहिलेली नसून वाचक मंडळींनी ही कथा फक्त मनोरंजनापुरतीच मर्यादित ठेवावी ही नम्र विनंती। चला तर मग वळूया आता कथेकडे। रात्री 2 वाजता कसला कलकलाट हे बघण्यासाठी वैतागून अर्धवट झोपेतून उठलेला पप्या खिडकी उघडून बघतो तर माणसांचा जमाव घरासमोर बघताच अर्धवट झोपेत असलेला पप्या पूर्ण जागा होतो। काय झालं हे त्याच्या लक्षातच येईना। झटकन पुढे होत त्याने घराचे दार उघडले व जमावाच्या दिशेने झपाझप पावले टाकत तो गेला। काय चालले आहे ते कोणालाच समजेना। पप्या कसाबसा जमावाचे कडे फोडून आत घुसला। समोर पाहतो तर दाम्या घामाने लथपथ नुसताच पडून होता। पप्याच्या मनात एक वेगळी शंका आली, दाम्याला काही झालं तर नसेल? कोणीतरी दाम्याच्या तोंडावर पाणी मारून त्याला सावध केला। निपचित पडलेला दाम्या दचकून उठला, आजूबाजूला पाहू लागला। बाजूचा सर्व माणसांचा जमाव बघून तो परत बेशुद्ध झाला। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं काय चाललंय काय? कोण दाम्या, कोण पप्या? जास्त विचार करू नका, हे सांगायला मी म्हणजेच लेखक आहे। कोकण, साक्षात निसर्ग देवता तिथे वास करतात। कोकणचं हृदय असणारे रत्नागिरी जिल्ह्यातील वाशिष्ठी नदीकाठी वसलेले उंबरेघर हे निसर्गाच्या दृष्टीने खूपच संपन्न, परंतु तेवढेच तेथील वातावरण भयावह आहे। घनदाट झाडे, पडक्या वस्त्या अशा बऱ्याच काही गोष्टी तिथे आहेत। तर उंबरेघरमधील दाम्या हा पोलीस पाटीलांच्या वाड्यावर सालगडी म्हणून काम करत होता। शिवाय तो एक चांगला पैलवानही होता। दाम्या असं सहज जरी चालायला लागला की एखादा अंबारी असलेला हत्ती वाटायचा। गावातील लोक वचकून असायचे। मात्र त्याचं शरीर वाघाचं असलं तरी त्याचं काळीज मात्र सशाचं होतं। तो अंधार आणि भूत पिशाच यांना खूप घाबरायचा। जुन्या लोकांकडून अशा काही गोष्टी ऐकल्या की त्याला एकदम ताप चढायचा। मग तो ताप उतरायला उतारा करा। दाम्याच्या घरात त्याची बायको पार्वती व त्याची मुलगी वसू, नाव तिचं वसुंधरा, पण लाडाने तिला वसू म्हणत। तर घरची परिस्थिती तशी बेताची होती। एके दिवशी शेतातील काम उरकायला जरा वेळच झाला। थंडीचे दिवस, त्यामुळे दिवसही लगेच मावळ। पण काम करण्याच्या नादात दाम्याला भानच नाही राहिले। शेवटी काम आटोपलं आणि तो हातपाय तोंड धुवून घरच्या वाटेकडे जायला निघाला। परंतु आता त्याच्या लक्षात येऊन चुकले, आपल्याला निघायला खूपच उशीर झाला आहे। पण आता काही विलाज नव्हता, त्याला घरी पोहोचलंच पाहिजे। घरी त्याची वाट पाहत असतील याची त्याला पूर्ण जाणीव होती। पण एक प्रश्न उरतो, दाम्या घरी जायला एवढा भीत का होता? त्याच जाणीवेने तो चालू लागला। मन खंबीर केलं, आता मागं नाही फिरायचं। दाम्या वाट सरसर कापू लागला। दाम्याला माहीत होतं आपल्याला घरापर्यंत पोहोचण्यासाठी धोधानीचा माळ ओलांडावा लागणार आहे। धोधानीचा माळ तसा दिवसाच्या मोक्याचे ठिकाण होते, पण रात्री मात्र अंधाराशिवाय काहीच नाही। अशा माळावरून दाम्याला एकट्याला जायचं होतं। अशावेळी कोणी सोबतीला असणं खूप महत्त्वाचं असतं, हे त्या दिवशी दाम्याला कळून चुकलं। धोधानीच्या माळाचे खूप काही रंजक किस्से होते, त्यामुळे दाम्या त्या धोधानीच्या माळाला वचकून असे। पण आता काही इलाजही नव्हता तो माळ सर करण्याशिवाय। ती रात्र पण अमावस्येची, त्यामुळे त्याला जास्तच भीती वाटू लागली। दाम्या वाट तुडवीत रामराम करीत चालला होता। तेवढ्यात पाठीमागून कोणीतरी येतंय याचा त्याला भास झाला। दाम्याला काय करावं काहीच सुचेना। जर ते भूत असेल तर? दाम्याच्या मनात विचारांचा कल्लोळ उडाला। आता काही आपलं खरं नाही। काय करावं? पळून जावं का? पण मागून हात लांब करून पकडलं तर मात्र तो सोडणार नाही। दाम्याला घाम फुटला। तो रामराम करतच होता। तेवढ्यात मागून आवाज आला, ओ पाहुणं, थांबा की जरा। आवाज ऐकून दाम्याला जरा धीर आला, पण दाम्याच्या मनाची घालमेल चालूच होती। भूत जर माणसाच्या वेशात आले असेल तर? तो नकळत मान वाकडी करून पाठीमागे बघतो, तर एक माणूस तोंडाला बांधून त्याच्याजवळ येत होता। दाम्या आता पुरता घाबरला होता। तो माणूस जवळ आला आणि दाम्याला म्हणाला, पाहुणं, एवढ्या रात्रीचं इकडं काय करताय? दाम्याच्या तोंडातून शब्दच निघेना। कसाबसा दाम्या सावरून त्याला म्हणाला, कामावरून निघायला उशीर झाला। नाव काय म्हणायचं तुमचं? माझं नाव दाम्या. आणि तुमचं? एक दीर्घ श्वास घेऊन दाम्या म्हणाला, नावात काय ठेवलंय? तुम्ही आपलं पाहुणच म्हणा।
हसत हसत तो माणूस म्हणाला, बरं चला सोबतीने जाऊ. मला पण कोणीतरी सोबतीला हवंच होतं. प्रवासाला जरा बरं पडतं, दाम्या म्हणाला. बरं चला, बाकी काय पण म्हणा, तुमचं गाव बाकी झाक आहे. काहीतरी बोलायचं म्हणून तो माणूस बोलला. दाम्याला जरा धीर आला, पण तो शंकेने त्या माणसाकडे पाहतच होता. कधी त्याचे पाय पाहत होता की ते उलटे तर नाहीत. चेहऱ्यावर फडके बांधल्यामुळे चेहरा काही दिसत नव्हता. त्याला दाम्याने कारण विचारलं, पण त्याने खूप थंडी आहे म्हणून बांधलं आहे असं सांगितलं. त्या माळावर भयान शांतता पसरली होती. फक्त यांच्या पावलांचाच आवाज येत होता. चर चर. शांततेचा भंग करीत होता तो आवाज. दाम्याने पाहुण्यांना प्रश्न केला, तुम्ही इकडं कुठं? कोण हाय म्हणायचं इकडं तुमचं? तो माणूस जरा चाचपडला, पण लगेच म्हणाला, माझी लेक राहती इथं. दाम्याला जरा शंकाच वाटली, म्हणून दाम्याने पुन्हा एक प्रश्न केला, कोणाच्यात दिली म्हणायची? खालच्या गल्लीला, मस्केच्या घरात दिल्या. जरा घरातून उशिरा निघाल्यामुळे यायला उशीर झाला. बाकी तुमच्याकडे बघून पैलवान आहे वाटतं. पाहुण्याने दाम्याला विचारलं. दाम्या जरा छाती फुगवून हो म्हटला. दाम्याला एवढंच तेवढं करून सांगायची खूप जुनी सवय होती. दाम्या आणि पाहुण्यांच्या मधला संवाद चालू असताना दाम्याच्या लक्षात आलं, आता ही उतरून गेलं की धोधानीचा माळ चालू होतो. मनात भीतीची शंकाच. दाम्या आणि पाहुणा बोलत बोलत ती उतरून खाली आली. धोधानीचा माळ आता चालू झाला होता. दाम्याला काय करावे सुचेना. तो सारखा पाहुण्याकडे बघू लागला. पाहुण्याच्या चेहऱ्यावर काहीच भाव नाहीत, ना भीती ना काहीच. दाम्याने काहीतरी बोलायचं म्हणून त्याने पाहुण्याला एक प्रश्न केला. पाहुणा एक विचारू का? अहो विचारा की, त्यात काय विचारायचं काय? पाहुणा हसून म्हणाला, तुम्हाला भूताची भीती वाटते का हो? दाम्या पाहुण्यांच्या तोंडाकडे बघत म्हणाला. दाम्याच्या प्रश्नाने पाहुण्यांचे तोंड जरा गंभीर झाले. तुम्हाला वाटते का भीती? पाहुण्याने उलट प्रश्न दाम्यालाच विचारला. दाम्या जरा चाचपडला, पण दाम्याला सवय होती मोठा हाणायची. तो बोलू लागला, भीती आणि मला? छे, अहो मी पैलवान माणूस, मला कसली भीती? अशा किती भूतांशी मी कुस्ती खेळलोय. दाम्या आपल्या पिळदार मिशांना पीळ देत म्हणाला. असं म्हणताय तर सांगा की एखादी भूतांबरोबरची कुस्ती. पाहुणा आपलं तोंडचं फडकं सावरीत म्हणाला. दाम्या 2 मिनिटं शांतच बसला. कधीकधी आपणच आपल्या जाळ्यात अडकतो हे आता दाम्याला कळून चुकलं होतं. भूताचं नाव घेता क्षणी घाबरून उठणारा दाम्या काय खेळणार कुस्ती भूतांबरोबर? त्यातूनच भूतांची गोष्ट जर ऐकली तरी ताप भरून येणारा दाम्या कुस्तीचं बोलून चुकला होता. शेवटी दाम्या बोलता झाला. अहो माझ्या कुस्तीचं काय घेऊन बसलाय? गावात अशा बऱ्याच घटना आहेत. दाम्या आपला विषय टाळत बोलला. मग सांगा त्यातली तरी एखादी घटना, पाहुणा बोलला. दाम्याला आता काय करावे समजेना. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था दाम्याची आता झाली. बोलावे तरी काय? तेवढ्यात पाहुणं बोलला. काय झालं? थांबला का? बोला की. शेवटी दाम्या बोलता झाला. तर ऐका बरं, पण घाबरू नका, दाम्या पाहुण्यांना बजावत म्हणाला. पण दाम्याचीच फाटली होती. कधीकधी आपण आपल्या बोलण्यात कसं काय फसू शकतो हेच मला कळत नाही. असो, मूळ मुद्द्यावर येऊ. अहो काय सांगू तुम्हाला, आमच्या गावातला भिक्या सोनाराला एक भूत पावलं होतं. एखादा भिक्या आपलं कच्चं सोनं आणून ते तापवून त्याला आकार देत होता. सोनं तापल्यानंतर ते पाण्यात बुडाल्यावर चर असा आवाज यायचा. तो आवाज भूताला लय आवडायचा. दाम्या आपल्या भुवया उंचावून पाहुण्याला सांगत होता. पाहुणा पण गंभीर होऊन ऐकत होता. सोनं पाण्यात टाकल्यानंतर जो चर असा आवाज यायचा तो भूताला आवडायचा. मग काय झालं? पाहुणा मध्येच बोलला. मग काय राव, भूत रोजचं यायचं, आवाज ऐकायचं आणि जोरजोरात हसायचं. रोज हा दिनक्रम चालूच. भूत रोज सोनं आणायचा, सोनार सोनं तापवायचा आणि पाण्यात टाकायचा, परत तेच. असे दिवसावर दिवस जाऊ लागले. मग काय सोनार विचार करू लागला, असं जर रोजच चालू राहिलं तर हे भूत आपल्या गळ्यात पडायचं. म्हणून सोनाराने एक कल्पना काढली. रोजच्यासारखं भूत आलं. सोनाराने सोनं होईपर्यंत तापवलं आणि भूताचं लक्ष नसताना दिला चटका त्याच्या मांडीला. भूत थया नाचत गेलं पळून. असं झालं बघा. शेवटी मोठा श्वास घेऊन दाम्या थांबला. तेवढ्यात पाहुण्याचा हसून पुरं झालं. दाम्याला हसावं की रडावं तेच समजेना. दाम्या विचार करू लागला. काय माणूस आहे, एवढी भयानक कथा सांगितली तरी भीत नाही. दाम्या जरा थांबून म्हणाला, काय पाहुणं, जरासुद्धा भ्याला नाही होय? पाहून आपलं पोटात धरत बोलला. काय राव,
पाहुणं आपलं पोट धरत बोलला, काय राव हे भिण्याजोगं आहे वय? काही पण आपलं. दाम्या आपलं तोंड खाली घालत चालू लागला. समोर बाभळीचे झाड दिसू लागलं. पाहुणं बोलला, काय हो जरा आराम करायचा का? दाम्यानेही लगेच होकार दिला. दोघेही झाडाजवळ आले. गार वारा सुटला होता. झाडाखाली दोघेही बसले. बोलता बोलता पाहुण्याने खिशातली बिडी काढली आणि पेटवू लागला. वारं असल्यामुळे ती काय पेटेना, म्हणून पाहुणं जरा आडुशाला गेलं. दाम्या आपला त्याच्या विचारातच होता. सहज दाम्याचे लक्ष आजूबाजूला गेले. पाहुणं गायब, कुठेच दिसेना. दाम्याला आता खात्री पटली होती, तो माणूस नव्हता. दाम्याला बसल्या जागी घाम आला. तोंडातून शब्दच बाहेर पडेना. दाम्या सरळ उठला आणि गावच्या वाटेने धूम ठोकली. दाम्याने मागे वळूनही पाहिलं नाही. तेवढ्यात पाहुणा आडोशाहून पुढे आला तर दाम्या गायब. तेवढ्यात त्याची गावाकडे नजर गेली तर दाम्या पळत जाताना दिसला. काय झाले समजलेच नाही. इकडे दाम्या गावात येऊन निश्चित पडला आहे. त्याची बायको पोरं आजूबाजूला रडून गोंधळ घालत आहेत. तर गर्दीतून जो पप्या पुढे आला होता तोच तो पाहुणा होता. दाम्याची जरा खेचायची म्हणून त्याने तोंडाला बांधलं होतं, पण त्याला कुठे माहिती हे असं होईल. शेवटी त्याने डोक्यावर हात मारून घेतला. तर मंडळी हे असं आहे, मागे पुढे बघायचं नाही, काही नाही, जे आहे तेच पुढे ठेवायचं. याच्यामुळे असे काही प्रसंग घडतात. चला तर मंडळी, थोडीशी गमतीशीर अशी ही कथा होती. जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. जर कथा आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशी नवीन आणि छानशी कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.